ते झाला एक तर लगा 5 वाजेपर्यंत जपून या बरं का पण. 5 वाजेपर्यंत आनंद देतो का नाही 7 वाजू द्या फक्त दमाने आणा. तू छोटे ही गाडी कपडा थोडी. अरे राहून ते पुसायचं मी पुसतो का जाऊन बघू इकडे ते चालते बरं का पण व्यवस्थित आणा. हो आणतो ही बरोबर का ना गाडी दी भाऊ. बाळा उतर. उतर. मला जायचं गेट तुम्ही कुठे झालं हा काय सार्वजनिक मोटर संस्था आहे काही. अरे बरं मी तिथं सकाळी फोन केला राव वहिनीला म्हणलं सासरवाडीत जायचंय माझ्या इज्जतीचा सवाल आहे मी गाडी घेऊन जातो ही ठेवतो आणि 5 वाजता आणून देतो गाडी म्हणलं आणि विचारलं माझ्या ना वर काय वहिनी काय म्हणलं घेऊन ना म्हणलं ह्याच्या देखता म्हणल्या या घराचा मालक अजून रामभाऊ आहे माझ्या परस्पर निर्णय घेणारे ते कोण. नालायक मासा संसाराच्या रथाची ताकद नवरा बायको एकटा जर तोडतो माळ्या इथं तत्वज्ञान घेऊन मला इमोशनल करू नको. चल मला महत्वाचं काम आहे चल सुट्टी द्यायची नसली ना गाडी देऊ नको पण असा कोण का करतं महाराष्ट्र बघतो की कुणाचा गोडा अध्यक्ष बघा सुभाषराव बाळाने कुणाचा भाड्याने घोडा घेतलाय दाजी घेतलाय दाता हाना रुपयाना घोडा घेतलाय. सुभाषराव एका कुत्र्याने गावातल्या मला गाडी दिली नव्हती 10 लाखाचा आणला गोळा 10 लाखाचा 10 लाखाचा गोळा आणला तर आता तो नादी लागला ना गोळा आहे. सुभाषराव 4 चाकीची ट्रायल कोणी कोणाला देईल पण हे वैभव लाख मोलाची दौलत ह्याची ट्रायल मी तुम्हाला देणार आहे. बसा मी बाळू अरे कुणाच्या दारात सोडून आणला बर का सुभाषराव ज्याला अक्कल नाही ना अक्कल बुद्धीचा आणि त्याचा भागण्याने कधी संमत आला त्याने मला शिकूच नाही काय करा मी कुणाचं नाव पण घेत नाही. वाद घालू नका ए बाळ्या अरे मला म्हणतोय म्हणणं सरळ अरे घोड्यान गाढवत असली कोणी पळावीत तुझ्यासारख्या गाढवाने मला काय सांगतोय. रामभाऊ तुम्हाला काय कळणार ह्या वस्तूतली किंमत तुमच्या घरी शिर्डी आणली तर नवरा बायकोची हानाहानी होती आणि घोड्यातलं काय दाजी बाळासाहेबांनी आणलाय हौसने घोडा आणि मारलाय रामभाऊला जोडा. पिटू बोलून द्या लोकांना बर का ज्यांचे कुत्रे सांभाळायचे ऐपत नाही फिरते कुत्रे आलेलं तुकडा टाकायचे ज्यांना दानत नाही त्यांनी शहाणपणा शिकवणं हसू नये. नाही बाळ्या तू कुणाला काय म्हणतोय मला खूनच देतो काय तसलं घोड्यान गाडवाचं मला सांगू नको तू. सुभाषराव मी असल्या नालायक लोकांच्या तोंडात नाव सुद्धा घेत नाही आणि त्यांच्या तोंडाकडे पण वाद सोडा डायरेक्ट तुला नालायक म्हणतो रामभाऊ वाद सोडा बसवा अजिबात बसवणार नाही. गाडीत उतरवलंय मला खाली त्या घोड्याचा तू घोड्याचा मालक असल्यागत करू नको आणला चिल भाड्यानी भाड्याच्या घोड्यावर बसा मी तरी मोकळा बसू द्या. चल मी बसवान चल बसवत नाही मी तर गाडीतनं कसं उतरवलं बसवत नाही गाव अख्खं गाव गोड्यावर बसून तुम्हाला पाटील या बरोबर आहे पाटला हात नाही म्हणत नाही हिंडणारे माणसं तिकडं घरच्यांना सांगायचं रक्कम खर्चून आलं अरे वडीलधारी पाटील माझी तुम्ही झालं की मी घोड्यावर बसायसाठी इतके लाचारी पाटलाची टोपी अशी टिंग केली जाते खाली नाही बसून नाही तुम्हाला दिले की झाली. अरे अरे कुचक्यापणात आयुष्य कामाचे जाऊ दे त्याने आणला त्याच्या आनंदात सहभागी व्हा ना. कसं वाटतंय बरं आहे पाटील बऱ्याच वर्षातनं परत घोड्यावर बसणार आहो. अहो माझा वडील स्वातंत्र्य सैनिक होता घोड्याशी फिरत नव्हता. रामभाऊ 2 मिनिट इकडे यावं जरा. काय पाटील मी बसू काय पुत्र नाही हे बॅग सांभाळा आणि लगाम धरून मोहर चला. पाटील 1 नंबर काम दिलं बरं का गावचा पाटील कुणाला म्हणतोय लायकीप्रमाणे काम दिलं तुम्हाला अक्कल माणसा लायकी शब्दाचा तुला अर्थ माहिती का माझी लायकी लायकीत कुत्र्या सरपंच मी 2 दिवसांनी
रामभाऊ घोड्यावर बसणं म्हणजे शूरवीरतेचं लक्षण आहे. मर्दानगी सारखं वाटलं मला. घोड्यावर बसले की लगाम हातात गेला, टकडक टकडक टकडक. बाळासाहेब कसा दात काढत होता माझा घोडा सुटला की. रामभाऊ असा घोडा वायू वेगाने पळवला मी असं जोरात का नाही, टक 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 टक. अहो फुकाटच्या घोड्यावर बसायला कुणाला बी मजा वाटतेच की. मग तुम्ही इकत घेऊन बसा की. आम्ही कुठं अडवलंय तुम्हाला. ज्या घोड्याचं तुम्ही गुणगान गाताय तोच घोडा रामभाऊ घेणार, अश्व मेघाने वळवणार आणि अक्षरशः रामभाऊ तो घोडा हवेत पळवणार. रामभाऊ 4 चाकी 2 चाकी गाड्या परवडल्या, पण एक घोड्याला म्हणजे जित्राबाला सांभाळायला लय अवघड आहे. त्याला खुराक लागतो, हरभऱ्याची डाळ लागती. आपण तोच घोडा बाळासाहेबांचा का तुम्ही घेताय? तो का थोडंच घोडा विकणार आहे का बाळासाहेब? सुभाषराव सामदाम दंड भेद सगळं काय गोष्टी रामभाऊकडे असतात. तोच घोडा घेणार, दिला तर ठीक, नाही तर चुकून घेणार. घोडा सांभाळणं एवढं सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे. माहितीये का, मध्यंतरी लॉकडाऊनचा काळ होता, लग्न सराई बंद होती, तरी घोड्यावाल्यांनी स्वतःचा खर्च करून घोडा पोहोचला. त्यांनाच विचारा काय परिस्थिती होती ती. अक्षरशः त्या बांधवांना माझा सलाम. हे मुख्य प्राणी जपण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. रामभाऊचं घर तर खातं पितं घर आहे. मग दुसरं काहीतरी खरेदी करा. नाही 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 नाही, घोडाच, तोच घोडा. आणि त्या घोड्यात मी बसून नसणार, टकडक टकडक. नाही सुभाष सर बर का, रामभाऊचं जे गोड्यावर मग झडलंय का नाही ते अगदी बरोबर. घोडा हाय सर तसा बनात बांधण्यासारखा. अहो पाटील, माझ्या लग्नात घोडा नव्हता. घोड्यावर बसल्यानंतर एवढी भीती वाटत होती ना मला. घोडा एवढा गुणी ना, त्यामुळे माझी भीतीच नाही. माझ्या लग्नात असं पांढरा धुवड घोडा होता. तुमच्या लग्नात गाडा होता का घोडा तीच कळत जाऊ देते. मग काय करता घेता येईल. अहो नाही पाटील, ते विकायचं नाही त्याला तर काय घ्यायला लावताय? त्यांनी एकूण अहो, नाही देणार ती. कशाला तुम्ही घोडा पाहिजे तुम्हाला? त्यांनी एकूण आहे तर नाही को. रामभाऊ त्याचा घोडा घेणार म्हणजे घेणार. तुम्ही जा, ही हुकुमशाही झाली तुमची. हुकुमशाही. रामभाऊ. तुम्ही जा, मला सुभाष रामभाऊ घ्या गोडाच. काय लागलं तर मी घेतो पैसे. जा. काय होतं रामभाऊ? येऊ का मी? तुमच्या रेसकोर्सला माझी ओळख आहे, तिथला घोडा देऊ का तुम्हाला? रामभाऊची आफ्रिकेमध्ये अमेरिकेमध्ये ओळख आहे. पुण्याचं काय सांगताय? पुणे बारामती मुंबई रामभाऊचं नेटवर्क जग जाहीर आहे. जाऊ सुभाषरावकडे बाळासाहेबांचा घोडा घेऊ शकत नाही. जा चला. जा. जानू मेरा जान माहिती का, मैं तुझ पे मला कुर्बान. बाळू. धर्मेंद्राचा फोन आला. ए बाळू, तू उद्या येणार आहे घोडा बघायला. होय बहुतेक घोडा आवडला दिसतोय. फोटो पाठवलं होतं ना त्यांना. हो पाठवलं होतं. धर्मेंद्र येतो उद्या आपल्याकडे जेवायला. ए बाळू, नट धर्मेंद्र येणार होय घोडा नेणार तू. हो. अरे हो गडी काय धर्मेंद्राला कमी. ए बाळू, अरे धर्मेंद्र जितेंद्र अमिताभ यांना घोडं देण्यापेक्षा मला दे ना. अरे मी काय हिरोला कमी. गावातली वस्तू गावातच राहिली पाहिजे. तुला कळतो का नाही नेम? होय रे अहो रामभाऊ, त्याच्या पायात लक्ष्मी, मी कसा तसा घोडा दिल राव. बाळू, त्याच्या पायात जरी लक्ष्मी असली, रामभाऊच्या पण पायात लक्ष्मी. तुझ्या बी घरामध्ये लक्ष्मी नांदावी असं माझा प्रमाण घेतोय. आज तुझा नादच पुरा करतो. अहो पण रामभाऊ, ते जेवढे पैसे देतील तेवढी रक्कम देणे तुमच्या ऐपत आहे का? त्याच्यापेक्षा जास्त देणार बाळू. तुझा घोडा 5 लाखाचा, मी डायरेक्ट 10 लाख देणार आहे. काही झालं तरी रामभाऊ मागे सरत नसतो. रामभाऊ घोडा सांभाळेल का नीट का? ए बाळू, पैशाचं काय घेणं देणार, पण रामभाऊ सांभाळेल का घोडा? अरे जो माणूस अख्या गावावर प्रेम करतो, घोडा काय चीज आहे? काय करायचं नको ना? ए छोट्या, नको. छोट्या म्हणतोय म्हटलं नको. माझा छोट्या फक्त माझा जीवाचा. किती त्याला हे केलं राव, कुठं आणला राव? काय केले? काय केलं रे? अरे तुम्हाला कळतं का? अरे लक्ष्मी दारात आली त्याला असं हेटाय करताय काय रे? छोट्या, तुला वाटत नाही का ह्या बाळू काकाचं चांगलं व्हावं, भलं व्हावं? मग काय चांगलं वावर. आणि मग मी पैसे घेऊन आलो रोग मूर्खा. आम्ही छोट्याकडे पैसे. बाळू काका तेवढा द्या राव, भाऊंडाला घोडा आवडला तुमचा. छोट्या काय करायचं? देऊन टाक. घे रक्कम हातात. रोग 10,000. किती? 10,000 10 नाही, लाख रुपये. 10 लाख. नीट समजून ठेवा. बघा मोजून घ्यावं लागतात. मोजू का? मोजून घे. मोजून घ्या. आम्ही दिले तुम्हाला विश्वास आहे. आमिर तुझ्या विश्वास आहे माझा. ए बाळा. त्याच्यावर नाही. शिवाय दुसरीत कुस्ती. तुझ्या विश्वास आहे ह्याच्यावर नाही. मी तसं काय आमिरवर विश्वास आहे फक्त माझा म्हटलंय. मग आमिर माझा पुतण्याच आहे, त्याचा काय विषय तू? ए सोड घोडा. बाळू, नांदा सौख्य घरे. ना घोडा. जानू मेरा ए दिला रे. अरे माझ्याशिवाय कोण देणार आहे तुला तरी घोडा? जा. जानू मेरा नाम जाने सारा हिंदुस्तान. येऊ द्या, येऊ द्या. चला आमिर, हलकी वाल्याला सांगितलं का? आणि इकडे तू गाडी घेऊन ये. चल चल. बाळासाहेब, या सिकंदरबाई या. काय झालं या? अरे काय माहितीये का, आपला करेक्ट कार्यक्रम लागलाय. लागला का? माझा दोस्त ना का रामभाऊ, हा. त्याच्या दारात घोडा आहे. आता एकच काम करायचं तो,
त्याला जायचं म्हणायचं माझा घोडा चोरीला गेलाय, माझा घोडा न्यायला आलोय आणि तो वाईट तापाट अंगाव बिंगावेल, काय द्यायचे कारण नाही, तो स्वतःचा घोडा आहे. मी पोलीस केस करेन ना म्हणायचं. आज त्याच्यात नको घोडा सोडून ने, संध्याकाळी आलोच तुझं काम करतो लगेच मी. बर बर तेवढं ती कर. जात चुकाय तिथं रंबाजकर माहिती तुला? आहे माहिती की तुला, या किती वेळा आलाय तिथं. चालतंय चालतंय. आणि अजिबात त्याला घाबरू बिबरू नको. नाही नाही. बिंदास माझा आला का वाघाचा दोस्त आहे तो सिकंदर बाय, तुझा बिंदास. बर बर. जा कार्यक्रम लावलाय तुझा बरोबर. आणि झाला की मला फोन कर बघता, गोळा घरी न्यायला की. हो बघा, अशी बाहेरगावची लोक येतात घोडा मी घेतलेला बघायला. कसं काय आपला जो रुबाबदार घोडा आहे. माझा घोडा आहे हा. ए, तुझा घोडा 8 दिवस झालं घोडा उडकतोय मी. 10 लाख मोजल्या 10 लाख. 8 दिवस झालं घोडा चोरीला गेलाय माझा. ए बाबा, घोडा माझा रुबाब तुझा, असं कसं चालेल? काय नाव तुझं, कुठलाच तू? मी सिकंदर शेख सांगवीचा. हा घोडा माझा आहे. हे बघ मुकंदर का सिकंदर, माझं डोकं हलवू नको. मी बी लय मोठा सिकंदर आहे. ह्या घोडा क्षेत्रातला माझा लय मोठा अभ्यास आहे आणि मला कळतं, मला लय चांगलं कळतं. माझ्या घोड्याला तुझा म्हणणार तू कोण रे? 8 दिवस झालं घोडा चोरीला गेलाय माझा. 8 दिवस झाला आणि हा घोडा माझाच आहे. ए मामा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे माझ्या विरोधकाचं काम असणार. मला लय मोठे राजकीय विरोधक निर्माण झालेत, त्याच्यामुळे हे काहीतरी कोणतरी असं पेद सोडलं असणार. 10 लाख मोजल्यात. करा 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 करा, नव्या कोऱ्या नोटा. 8 दिवस झाला घोडा चोरीला गेला. 8 दिवस झाला मी शोधतोय घोडा. अरे आमच्या गावात चाललाय काय? कोणी म्हणतंय वाडा माझा, तू म्हणतोय घोडा माझा. फक्त इथं रुबाब रामभाऊचा. अरे वा, माझा घोडा. आम्ही रक्कम मुझी रक्कम. चोरून आणलाय, चोरून. 8 दिवस झालं घोडा चोरीला गेलाय माझा. चोरून बिरून म्हणलं ना माझ्या दारात आलाय, चापटीतच पाडीन. चोरून आणलाय घोडा, मी पोलीस केस करणार आहे. अरे पोलीस केसची धमकी कोणाला? डीजी आयजी ह्यांच्या संग रामभाऊची ओळख आहे. इंटरनॅशनल पुढारी म्हणजे कळतं का काय? तू का बस, तुला माहित ना आमच्या मी गावात पोलीस केस करणार आहे. माझे पैसे पैशाचं म्हणजे काय? आम्ही पैसे दिलेत का? अण्णा, आम्ही म्हणत होता ना घेऊ नका मी म्हणून. बाळाला पैसे दिल्यात. मला पण तुमच्या काही करू नाही शकता. जाऊ बापू, काय हातात घेऊ नका. रामभाऊ शहाणा मग तुम्ही द्या, तुम्ही द्या. चुका तुमच्या आहेत. त्या बाळाची बाजू घेता तुम्ही द्या. तुम्ही चुका करताय. करा, केस करा. हो, मालक सांगतो माझे. घोडा घेऊन जा. पाहुणं केस करणार आहे. पाहुणं केस नको, ती घोडा घोडा घेऊन जा. हो. जा घोडा घेऊन. केस करा. तुमचा घोडा घेऊन जा. आयजी. अंदाज लागला आम्हाला. ते माणूस खाली शिरतोय, लहानाचं रामभाऊ, मोठं केलंय. तुम्ही- गाणा पैलवान असं नसतं बाळा. रामभाऊ, त्या माणसाने लहानाचा मोठा कर. तू शिरभर गोड्या खालून. नाही माझा काय भाऊजा की सुभाषराव, काय मिळलं? माझी बाजू घ्यायची सोडून घोडावाल्याची बाजू घेताय. आपण त्यांनी पण कष्टाने सांभाळला ना, तुम्ही जा ना पायाच्या मधनं मग. माझी काय पायाच्या मधनं जायचे कारण? रामभाऊ रपेट करणारा माणूस आहे. अरे तुम्ही जा की पायाच्या मधनं. आमची काय संबंध आहे? का? म्हणत होतो ना बाळासाहेबाचा घोडा घेऊ नका, तर मीच तोच घोडा घेणार आहे. बघा, माझं डोकं कोणी झाडू नका. माझ्या पैशाची व्यवस्था काय करणार? मी बाळाला सुट्टी देणार नाही. हेच बंदूक घेणार, 7/6 झाडणार आहे. तुला सुट्टी ना. गोळ्या झाडतोय, खलास करायचं एखाद्याला लागायची. ती दुर्गाला गंधाची बाटली चालवली ती कुठे? कर. सुभाषराव मला सोडत का? बाळ्या, कुठे आहे? थांबा. झाला का नाही रामभाऊ उद्योग? झाला का नाही रामभाऊ उद्योग? काय करून बसले? सुभाषराव, मी हव्यात गोळी झाडली, बाळ्या खाली कुठं मिळाला? हो, ही बंदूक आहे, वर छारा मारलेला कुठे पण जाऊ शकतो. सुभाषराव लागली. हो सुभाषराव. बाळासाहेब, हो सुभाषराव. बाळासाहेब, हाय हालतोय बाहेर. सुभाषराव, दगडाला ही धडकला असेल ती कुठंतरी. नाही, हवेत गोळी झाडली. रक्त आले पण येऊ दे. मी लागतेला. तिथंच पडेल, बाळ्या मरतोय असा. कुठेतरी धडकला असेल. कपा सगळ्यांनी बोलला का? सुभाषराव, मी जेवढं असताना असतील तेवढे पैसे घ्या, पळायला दवाखान्यात ना. नीट करा. तो नीट करून आल्यानं मला कळलं. मी परत समोर जाऊन गोळी झाडणार आहे बाळ्याला. चल, हे पांगा दवाखान्यात.
पोलीस स्टेशनला पोलीस सुभाषराव. गाणा गाणा बंदूक जाऊ दे. हे बंदूक नाही लागली सुभाषराव, गाणा बाजूला गोळी नाही, टाकून ठेवा. गोळी हवेत गेली. सुभाषराव दगड असेल, दगड लागल्या दिसतोय. सुभाषराव गोळी वर गेली खाली कसं नेलं? सुभाषराव बाळू मेला का काय? हे बाळू बाळासाहेब गेला का रामभाऊ? बाळासाहेब लागलेलं पैसे दे इकडं, छोटे पैसे घे. दवाखान्यात जा बरं का बाळासाहेब. बाळा मरतोय जावा. मी अजून याचा शहाणा आहे मी. जावा तुम्ही तुमच्या मार्गाने.